नमस्कार. प्रेरणा एज्युकेशनमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत विशेषण. विशेषण म्हणजे काय? तर नावाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात आहे. तर काही पुढील शब्दसमूह वाचा, जे अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, विशेषणाचा अभ्यास नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच इयत्ता 5वीतील जे नवोदयच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. आणि हे ग्रामरचा जो प्रकार आहे तो नवोदयच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर इयत्ता 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे उपयोगी आहे. तर काही अधोरेखित असे शब्द दिले आहे, त्याचं वाचन आपण करूया. जसं की बघा, निळे आकाश. आकाश कसे दिसतात? तर निळे दिसतात. निळे या शब्दाने आकाश या शब्दाबद्दल किंवा या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. म्हणून निळे हे जे शब्द आहे ते विशेषण झालेलं आहे. आकाश कसे आहे? तर निळे आहे. दुसरं उदाहरण बघा, 10 चिमण्या. 10 चिमण्या. चिमण्या किती आहेत? तर 10 आहेत. तर 10 या शब्दाने चिमण्या या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. म्हणून चिमण्या आणि 10 यांचा जो संबंध आहे तर चिमण्या किती आहेत? तर 10. तर यातलं विशेष काय आहे? तर 10. ती गाय. कोणती गाय? तर ती गाय. ती या शब्दाने गाय या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विशेषण म्हणजे नेमकं काय हे आपणाला नक्कीच समजलेलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. म्हणून निळे, 10, ती हे शब्द विशेषणे आहेत. नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेषता दाखवणाऱ्या विशेषणाला गुण विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ, देखणा पक्षी, मोठे धरण, आंबट बोरे, पांढरी टोपी, हसरा चेहरा, मंजूळ आवाज. यातील देखणा, मोठे, आंबट, पांढरी, हसरा, मंजूळ ही गुण विशेषणे आहेत. ज्या विशेषणामुळे नामांची संख्या दाखवली जाते त्या विशेषणाला संख्या विशेषण म्हणतात. जसं 7 दिवस, दुसरा मुलगा, तिप्पट नाणी, पाऊण भाग, पुष्कळ खुर्च्या, थोडी वर्षे. यातील 7, दुसरा, पाऊण, पुष्कळ, थोडी ही संख्या विशेषणे आहेत. सर्वनामापासून बनवलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ, हा वाडा, तो चित्रपट, ते घर, तुझी शाळा, तसला आंबा, कसला रंग. यातील हा, तो, ते, तुझी ही सार्वनामिक विशेषणे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, हा एक तक्ता आहे. या तक्त्याचा तुम्ही अभ्यास करा बरं नीट काळजीपूर्वक. बघा, इथे गुण विशेषणे दिलेली आहेत, संख्या विशेषणे दिलेली आहेत आणि सार्वनामिक विशेषणे दिलेली आहेत. यावरून तुम्हाला विशेषणाचा अभ्यास हा चांगल्या तऱ्हेने समजेल. बघा, आंबट कैरी. कैरीचा गुण कोणता? तर आंबट. हिरवा पतंग. पतंगाचा गुण कोणता? तर हिरवा. शहाणा मुलगा. मुलाचा गुण कोणता? शहाणा. गरीब प्राणी. प्राण्याचा गुण कोणता? गरीब. धाडसी मुले. मुलांचा गुण कोणता? धाडसी. छान अक्षर. अक्षरे कशी आहेत? छान आहेत. लहान पिल्लू. पिल्लूचा गुण कोणता? लहान. चतुर राजा. राजाचा गुण कोणता? चतुर. सुंदर वही. वहीचा गुण कोणता? सुंदर. आता संख्या विशेषण बघा, 8 दिशा. दिशा किती? 8. 10वा मुलगा. मुलगा कोणता? 10वा. थोडे पोहे. पोहे किती? थोडे. चौपट पैसे. पैसे किती? चौपट. 3रा क्रमांक. कोणता क्रमांक? 3रा. 1.25 रुपया. किती रुपया? 1.25. पुष्कळ वर्षे. किती वर्ष? पुष्कळ. काही पक्षी. पक्षी किती? काही. कमी तास. किती तास? कमी तास.
सार्वनामिक विशेषण आहे माझा सदरा. कोणाचा? माझा. असला रंग. कसला? असला. तिचे घड्याळ. तिचे घड्याळ. हिची शाळा. शाळा कोणाची? हिची. कसला आवाज? आवाज कसला? त्याचे घर. घर कोणाचे? त्याचे. मैत्री. तसली मैत्री. मैत्री तसली. तिची मुलगी. कोणाची? तिची. एवढी फळे. किती? एवढी. तर ही झाली सार्वनामिक विशेषण. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषणाचा अभ्यास केलेला आहे. नवोदयच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यासारख्या विशेषणांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा आणि यासारखे शब्द किंवा वाक्य तुमच्या पुस्तकातून, तुमच्या टेक्स्टबुकमधून शोधून बघा. तुम्हाला याचा सराव निश्चितच होईल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.